वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्य गोदातीर, धन्य गोदातीर, धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जन रहिवासी, कृष्ण कमलातीर्थी चरण नाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष. जयातीर्थी स्नान, तत्पदी दर्शन, पूर्वज उद्धरण कुळासहित, कृष्ण कमलातीर्थी चरण नाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष. निळा म्हणे जया घडो तेथील वारी, निळा म्हणे जया घडो तेथील वारी, तया पुण्यासही न वर्णवे, कृष्ण कमलातीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष. विठ्ठल विठ्ठल. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बैसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, नका पाच पायांचा घालो दास, पायांचा नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरती आधारित निळोबारायांचा अतिशय सुंदर असा अभंग असून आमच्या परंपरेमध्ये या अभंगास विशेष असं स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल. पैठणला भरणाऱ्या दर शुद्ध वारीला गोदावरी महाद्वारापाशी हा अभंग म्हटला जातो. निळोबारायांना केव्हा नाथ महाराजांची वारी घडली असेल याचा जर आपण विचार केला तर थोडंसं चरित्र आपल्याला निळोबारायांचंही बघायला लागेल. पुण्याजवळच्या घोड नदीच्या काठावरती एका गावामध्ये निळोबारायांचा जन्म झाला. कुलकर्णी पद त्यांना तिथे मिळालं आणि उत्तरार्धामध्ये, वयाच्या उत्तरार्धामध्ये पिंपळनेर येथं या ठिकाणी ते स्थायिक झाले. पिंपळनेर हा नगर जिल्हा. पैठणमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा जर आपण विचार केला किंवा कुठल्या भागातनं वारकरी जास्त येतात याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांसह नगर जिल्हा हा त्याच्यामध्ये येतो. नगर जिल्ह्यातले अनेक वारकरी पिढ्यानपिढ्या पैठणची वारी करणारे आहेत. पैठणच्या वारीला दर महिन्याला येणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा हा सोहळा रमणीय निश्चितच आहे. बघण्याच्या दृष्टीनं अतिशय सुरेख असा तो सोहळा.
वारकरी पैठणच्या वारीला निघाल्यानंतर निळोबारायांनी विचारलं, बाबा कुठे निघालास? त्यांनी सांगितलं, आम्ही नाथबाबांच्या वारीला निघालो आहे, नाथ महाराजांच्या वारीला निघालो आहे. महिन्याची वारी असते आमची तिथे. निळोबारायांना उत्सुकता निर्माण झाली. पंढरपूरची वारी आपण ऐकतो आहोत, आळंदीची वारी आपण ऐकतो आहोत, पैठणची पण वारी, काय नेमकं महत्त्व असावं त्याचं. म्हटले, बाबा मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. निळोबाराय पैठणच्या वारीला आले. आल्यानंतर गोदावरीच्या त्या पात्रामध्ये निळोबारायांनी स्नान केलं. स्नान झाल्यानंतर नाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि निळोबाराय विचार करू लागले, आज कधी नव्हे तो मला एवढा आनंद झालेला आहे. आज मला अशी भावना होतीये, अशी माझी धारणा निश्चित झाली आहे की या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी वेगळेपण आपल्याला जाणवत आहे. इतक्या दिवसानंतर आज आपण पहिल्यांदा पैठणला आलो आहोत आणि आल्यानंतर आपल्याला जी कृतकृत्यता लाभलेली आहे ती खरोखरच अवर्णनीय आहे. अशा प्रकारचा विचार निळोबारायांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. निळोबाराय विचार करू लागले, मी स्वतःला एक वारी केली तर धन्य समजतोय, परंतु ज्या नदीच्या काठावरती, ज्या गोदावरीच्या काठावरती नाथ महाराजांनी नित्य वास्तव्य केलं, ती नदी किती पुण्यवान असेल. ज्या प्रदेशावरती, ज्या शहरामध्ये, ज्या नगरामध्ये नाथ महाराजांचे चरण वावरले असतील, नाथ महाराजांचे रजःकर्ण त्या ठिकाणी पसरलेले असतील, नाथ महाराजांच्या अंगाला लागलेला वारा ज्या ठिकाणी झोंबत असेल, ती प्रतिष्ठान नगरी किती पुण्यवान असेल. आणि नाथ महाराजांचं नित्य दर्शन घडणारे ही पैठणचे नागरिकही किती धन्यवान पुण्यवान असतील, अशी भावना निळोबारायांच्या अंतःकरणात प्रकट झाली आणि त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचं वर्णन करू लागले. धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान, धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान, धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान, धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जन रहिवासी, 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 कृष्ण कमल तुमी चरण नाथाचे, कृष्ण कमल तुमी चरण नाथाचे, रहिवासी, 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 कृष्ण कमला तीर्थी चरण नाथा. निळोबाराय म्हणू लागले, धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जन रहिवासी. का? कारण कृष्ण कमला तीर्थी चरण. उत्तरोत्तर एक एक गोष्टींचा विचार करा. गोदावरीच्या बाबतीमध्ये, गोदावरी नदीच्या बाबतीमध्ये गोदा महात्म्यामध्ये असं वर्णन आलंय की भागीरथी 10,000 जर स्नान भागीरथी नदीमध्ये केले तर जे पुण्य प्राप्त होतं ते गोदावरीच्या एका स्नानानं प्राप्त होतं. असं गोदावरीचं महत्त्व गोदा महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. गोदावरीला एक आणखी नाव सांगितलं जातं, वृद्ध गौतमी नदी. भागीरथी नदीच्या आधीही या जगामध्ये कुठली नदी असेल तर ती गौतमी नदी. गौतम ऋषींसाठी जी पृथ्वीवरती अवतरली ती वृद्ध गौतमी नदी, नाम गोदावरी नदी. गंगे एवढंच पावित्र्य, किंबहुना भागीरथीपेक्षाही जास्त
पावित्र्य त्या नदीमध्ये नदीच्या बाबतीत सांगितलं गेलेलं आहे. विचार करा, विचार करा, एखादं ठिकाण हे क्षेत्राचं ठिकाण आहे. याच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की ते क्षेत्राचं ठिकाण असण्यासाठी, त्याच्यासाठी, त्या व्याख्येमध्ये बसण्यासाठी त्याच्या ठिकाणी काहीतरी गुण असणं आवश्यक आहे. आपण म्हणतो श्री क्षेत्र पंढरपूर. श्री क्षेत्र पंढरपूर आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्या बाबतीमध्ये त्या पंढरपूरच्या दरम्यान काहीतरी गोष्टी अपेक्षित असतात. शास्त्रकार सांगतात 3 गोष्टी अपेक्षित आहेत आपल्याला. एक तर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वेदबोधित देव असावा, त्या ठिकाणी शास्त्रकथित तीर्थ असावं आणि त्या देवाचं, त्या तीर्थाचं आणि त्या क्षेत्राचं महिमान वर्णन करण्यासाठी कोणीतरी संत असावा. विठ्ठल विठ्ठल. विचार करा. आणि त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आणखी 2 भाग पडण्यासारखे आहेत. एक देवक्षेत्र आहे आणि एक संत क्षेत्र आहे. पंढरपूरचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात घेता येईल पंढरपूर हे देवक्षेत्र आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे नामदेव महाराजांची या ठिकाणी समाधी आहे, त्यांच्या घरातल्या सर्व लोकांची समाधी या ठिकाणी आहे, चोखोबारायांची समाधी, अनेक संतांच्या समाध्या या ठिकाणी आहेत. संतांचं अस्तित्व आहे, पण आधिक्य हे देवामुळे आहे, लक्षात घ्या. म्हणून पंढरपूर हे देवक्षेत्र आहे. पैठण, आळंदी, देहूचा विचार करा, आळंदीचा विचार करा, तिथं सिद्धेश्वर भगवान आहेत, पण महात्म्य कोणामुळे आहे? माऊलींमुळे आळंदीला महात्म्य आहे. तिथे तीर्थ आहे, इंद्रायणी तीर्थ आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलींमुळे त्या ठिकाणी आधिक्य आहे. म्हणून आळंदी हे संत क्षेत्र झालं. देहूचा विचार करा, देहूलाही पंढरीरायाची मूर्ती आहे, वेदबोधित देव आहे, शास्त्रकथित तीर्थ आहे आणि संतांनी त्या ठिकाणचं वर्णनही केलेलं आहे. देहू हे देखील एक क्षेत्र आहे, पण तिथे पांडुरंग आहे म्हणून ते देवक्षेत्र झालं असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही, ते संत क्षेत्र झालं. त्याचप्रमाणे पैठणचा विचार करा, पैठणला पांडुरंगाची मूर्ती आहे. आपणा सर्वांना कल्पना आहे एकनाथ महाराजांच्या घरी विजयी पांडुरंग स्थापित आहेत. कर्नाटकातून नाथ महाराजांना ती मूर्ती आलेली. आमचे केशव महाराज, चातुर्मासे महाराज, आमचे वामनबुवा यांनी सगळ्यांनी सांगितलं की जास्त करून तुम्ही आज नाथ महाराजांचं चरित्र सांगा, बाकी अभंग तर आम्ही भरपूर ऐकतोत म्हटले. त्यामुळे निश्चितच थोडा चरित्राचा भाग आजच्या कीर्तनात जास्त असणार आहे. नाथ महाराजांच्याकडे ती विजयी पांडुरंगाची मूर्ती आली असं म्हणण्याचं कारण असं आहे की शिरगट्टी नावाचं गाव कर्नाटकामध्ये, त्या गावामध्ये एका सावकारानं मूर्ती स्थापन करण्यासाठी मूर्ती बनवून घेतली, मंदिर बनवून घेतलं. मंदिर बनवल्यानंतर त्याचा स्थापनेचा दिवसही निश्चित झाला. दुसऱ्या दिवशी मूर्तीची स्थापना आहे. अशा वेळी त्या सावकाराला स्वप्न असं पडलं की ती पांडुरंगाची मूर्ती आपल्याशी बोलते आहे आणि म्हणते मला तुझी सेवा नको आहे, पैठणचे जे नाथ महाराज आहेत त्यांची सेवा मला पाहिजे. असं म्हटल्यानंतर त्या सावकारांनी थोडंसं दुर्लक्ष केलं. पुन्हा तेच स्वप्न त्या सावकाराला पडलं. जर मला तू पैठणला नाथ महाराजांच्याकडे नेलं नाहीस तर तुझा निर्वंश होईल असं म्हटल्यानंतर मात्र तो खडबडून जागा झाला आणि त्यांनी विचार सुरू केला की ही मूर्ती आपल्यासाठी नाही, ही मूर्ती नाथ महाराजांच्यासाठी आहे. नाथ महाराज कोण याची त्यांना कल्पना नव्हती. पैठण कुठे आहे, नाव कुठेतरी ऐकलं होतं, त्या दिशेने निघाला तो सावकार आणि नाथ महाराजां पैठणला आल्यानंतर विचारलं नाथ महाराज कुठे राहतात. लोकांनी सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी राहतात. नाथ महाराज त्या ठिकाणी पूजेला बसलेले होते. इतर देवांची नाथ महाराजांची पूजा चालू होती. पूजा चालू असताना तो सावकार त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं महाराज आपलं नाव एकनाथ महाराज का? त्यांनी सांगितलं मला ह्याच देहाला एकनाथ म्हणतात. सावकार म्हणाला महाराज ही मूर्ती जी आहे ही मी स्थापन करण्यासाठी बनवून घेतली होती, पण ह्या मूर्तीने मला दृष्टांत दिला की मला तुझी सेवा नकोय, मला पैठणच्या नाथ महाराजांची सेवा पाहिजे आहे. असा मला दृष्टांत झाला, त्याच्यामुळे आपण ही ठेवून घ्या. नाथ महाराज हे द्रष्टे संत होते, लक्षात घ्या. अरे तुला दृष्टांत झालाय पण मला कुठेच दृष्टांत झालाय की
अमक्या अमक्या ठिकाणचा सावकार माझ्याकडे येणार आहे आणि ही मूर्ती घेऊन येणार आहे, मला असा साक्षात्कार झाला तर कदाचित मी ही मूर्ती ठेवून घेईन. थोडा त्यांच्यामध्ये विचार विनिमय सुरू झाला. नाथ महाराज म्हटले, मला काहीतरी साक्षात्कार, काहीतरी अनुभूती या मूर्तीची जर आली तरच ही मूर्ती मी इथे माझ्याकडे ठेवून घेईल, नसता ही मूर्ती मी ठेवून घेणार नाही. सावकार म्हणाला, काही हरकत नाही. नाथ महाराजांच्या जवळ लोणी आणि खडीसाखर होतं. आता पांडुरंगाची मूर्ती म्हटल्यानंतर विचार करा, कमरेवरती हात असतात. लोणी आणि खडीसाखर होतं. नाथ महाराजांनी त्या मूर्तीच्या समोर असं केलं. मूर्तीच्या समोर लोणी खडीसाखर आणल्यानंतर कमरेवरचा हात पांडुरंगाने पुढे केला आणि ते लोणी खडीसाखर खाऊन घेतलं आणि त्याचं प्रतीक म्हणून हात असा ठेवला. लक्षात घ्या, आजही पैठणला विजय पांडुरंगाची एवढी मूर्ती आहे, त्या मूर्तीचा एक हात कमरेवरती आहे आणि दुसरा हात असा आहे. नाथ महाराज म्हटले, अरे बाबा, तुला या सावकाराकडे पंचपक्वान्नाचं नैवेद्य मिळेल, रोज चांगलं चांगलं खायला मिळेल, नैवेद्य मिळेल, माझ्याकडे काय मिळणार आहे? विचार करा, नम्रता कशी असावी. नाथ महाराज आपणा सर्वांना माहिती आहे, सर्व संतांमध्ये श्रीमंत संत, ऐश्वर्यवान संत म्हणून आपण ओळखतो. ते नाथ महाराज पांडुरंगाला काय म्हणतायत की तुला तिथे पंचपक्वान्नाचा नैवेद्य रोज मिळेल, माझ्याकडे तुला काय मिळणार आहे? पण मूर्ती ठरवून आली होती की आपल्याला नाथ महाराजांच्याकडेच राहायचं आहे. मूर्ती ज्या विटेवरती उभी आहे त्या विटेवर स्वयंभू अक्षर उमटले, दास जेव घाल वा न. तू मला जेव घाल अथवा नको घालू, पंचपक्वान्नाचं मला लालच दाखवण्याचं कारण नाही. तू जेव घातलं जरी नाही तरी मला तुझ्याचकडे थांबायचंय. असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी ती मूर्ती ठेवून घेतली. पुढे त्या मूर्तीचं रुक्मिणीशी लग्न लावलं वगैरे वगैरे, हा पुढचा कथाभाग. ती मूर्ती विठ्ठलाची मूर्ती. मला सांगा, वेद बोधित देव पांडुरंग वेद बोधित आहे कसा? सखी पुसे सखी सखी पुसे युगे झाली 28 उभा ऐकला संता अद्यापीवर कटावरी कर देवरातीर वाळवंटी संत सभा सभा देव का हो विटेवरी उभा देव का हो विटेवरी उभा उभा सभा सभा देव का हे पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही शेष शिणल्या झाल्या दिसहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा उभा एक सखी एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीला विचारते, सखी पुसे सखीयसी युगे झाली 28 उभा एकला संतामुखी अद्यापीवर कटावरी कर भिवरातीर वाळवंटी संत सभा सभा देव काहो विटेवरी उभा उभा. पुसू नका बाई तुम्ही वेदासी काही, वेदाला तुम्ही विचारू नका, कारण तो त्याच्या जाणण्याच्या पलीकडे आहे. जाणण्याच्या पलीकडे आहे म्हणजे जाणण्याचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल
हो, किंवा तुकोबारायचं प्रमाण बघा. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची काढ, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदाचा विषय विठ्ठल आहे, वेदाचा विषय पांडुरंग आहे. म्हणजे पांडुरंग हा वेदबोधित देव आहे. एखाद्या ठिकाणाला क्षेत्र आपण त्याच वेळी म्हणू शकतो ज्यावेळी वेदबोधित त्या ठिकाणी देव असावा. पांडुरंग हा वेदबोधित आहे. पैठणचा विचार करा, विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे, म्हणजे वेदबोधित देव त्या ठिकाणी आहे. पुराण कथित तीर्थ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मी आधीच सांगितलं की गौतम ऋषी गोदावरीला आपल्याकडे यावं, आपल्यासाठी तिने प्रगट व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील होते. आणि गोदावरी माता त्या ठिकाणी गौतम ऋषींसाठी प्रगट झाली. हे उदाहरण कशात आहे? पुराणामध्ये आहे. गोदावरी ही पुराण कथित तीर्थ आहे. विचार करा, वेदबोधित देव पैठणला आहे, पुराण कथित तीर्थ पैठणला आहे, आणि निळोबारायांसारखे संतही पैठणचा विचार करतात. म्हणजे श्री क्षेत्र पैठण निश्चितच आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, पैठणच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की एक पैठणमध्ये एकूण 32 तीर्थ आहेत. त्या 32 तीर्थांपैकी एक महत्वाचं तीर्थ म्हणजे कृष्णकमला तीर्थ असं आहे. बघा, गोदावरी धन्य आहे कारण ती प्रतिष्ठान नगरीमधनं वाहते आहे. इतर नद्यांचा आणि गोदावरी नदीचा जर आपण विचार केला, इतर नद्यांचा केवळ दक्षिण काठ हा पवित्र असतो, पण गोदावरींचे उभय जे हे आहेत, भाग आहेत, ते सुद्धा पवित्र असे मानले गेलेले आहेत. गोदावरीच्या दोन्हीही बाजूला, एका बाजूला पैठण शहर आणि एका बाजूला कावसन शहर. पैठण शहरामध्ये नाथ महाराजांचा अवतार झाला आणि कावसनमध्ये गावबाची निर्मिती झाली. बघा, दोन्हीही काठ, गोदावरीची दोन्हीही काठ पवित्र मानल्या गेलेली आहेत. गोदावरी पवित्र कारण प्रतिष्ठानच्या तीरावरती आहे. प्रतिष्ठान पवित्र कारण नाथ महाराजांचे पाय तिथे लागले. त्यातही कृष्णकमला तीर्थ पवित्र कारण त्या ठिकाणी नाथ महाराजांचे चरण आहेत. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात, कृष्णकमला कृती चरण नाथांचे, कृष्णकमला कृती चरण नाथांचे, कृष्णकमला तीर्थी कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे, कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे, उद्धरी जगाचे करी दोष, उद्धरी जगाचे करी दोष, कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे, कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे, चरण नाथांचे, तीर्थी चरण नाथांचे. निळोबाराय सांगतायत कृष्णकमला तीर्थी चरणनाथांचे. गोदावरी पवित्र कारण प्रतिष्ठानच्या किनाऱ्यावर, प्रतिष्ठान हा तिचा किनारा आहे. प्रतिष्ठान पवित्र कारण नाथ महाराजांचे चरण तिथे लागलेत. त्यातही कृष्णकमला तीर्थ पवित्र कारण त्या ठिकाणी नाथ महाराजांची समाधी आहे. नाथ महाराजांची पावलं त्या ठिकाणी आहेत आणि त्या पावलांचं नित्य दर्शन होतं. म्हणून
धन्य तेथील जन रहिवासी धन्य तेथील जन रहिवासी धन्य तेथील जन रहिवासी धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी धन्य तेथील जन कृष्ण कमला तीर्थ नामक तीर्थामध्ये नाथ महाराजांचे चरण आहेत आणि ते सर्व जगाचा उद्धार करतात असं निळोबाराय सांगतात. हे चरण त्या ठिकाणी कसे स्थापित झाले, नाथ महाराजांनी कशी समाधी घेतली, हाच आपला प्रस्तुतचा विषय आहे. बघा, सर्व संतांच्या समाधीचं वर्णन या सोहळ्यामध्ये करण्यात येत आहे. खरोखर चांगला उपक्रम आहे आणि अंमळनेरकर महाराजांच्या मठामध्ये हा साजरा होतो. महाराज पुढाकार घेतात, सर्वजण त्यांना सहकार्य करतात. आमचे बोधे बाबा असतात मुख्य म्हणजे, त्यामुळे आपल्या सर्वांची उपस्थिती असते खरोखरच. आणि मी कीर्तनाला उभं असणं आणि बाबांनी टाळ घेऊन उभं असणं खरोखर माझ्या मनाला पटत नाही. बाबा, मी आत्ता तुम्हाला म्हणतो आपण खाली येऊन बसावं. गुरुस्थानी आहेत बोधे बाबा. आम्ही संस्थेमध्ये असताना त्यांच्याकडनं भरपूर आम्हाला चाली वगैरे शिकायला मिळाल्या होत्या. आणि मी असं कीर्तनामध्ये उभं राहणं, बाबांना मी मागे सुद्धा ते अनेक माझ्या कीर्तनामध्ये असतात त्यावेळी त्यांना सांगितलं, पण नाही, एकदा टाळ घेतला की कीर्तन झाल्याशिवाय ठेवायचा नाही. हा नियम त्यांचा. निळोबाराय सांगतायत नाथ महाराजांचे चरण त्या ठिकाणी आहेत म्हणून ते प्रतिष्ठान नगरधन्य आहे. बघा, धन्यता कशामुळे असते? शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं, धन्योहम नित्यम स्वात्मान मंजसा वेदमी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम. परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच्या साधकाची ही अवस्था आहे. तो साधक म्हणतोय, धन्योहम नित्यम स्वात्मान मंजसा वेदमी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम. ब्रह्मानंद मला स्पष्टपणे दिसू लागलेला आहे किंवा त्याची स्पष्टपणे मला अनुभूती येऊ लागलेली आहे. नाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार होते, त्यामुळे त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर महाविष्णूचंच दर्शन घेतले असल्यामुळे ती धन्यता त्या ठिकाणी आपोआपच प्रदर्शित झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, नाथ महाराज महाविष्णूचे अवतार होते. निळोबारायांनी आरतीमध्ये सांगितलंय, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, हा क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, हा क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा. नाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार होते. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदास महाराजांच्या श्रेष्ठ कुळामध्ये आपणा सर्वांना कल्पना आहे भानुदास महाराजांची. आज आपण पंढरपूर क्षेत्रामुळे मध्ये ज्यांच्या पुण्यामध्ये मुळे जमा झालेलो आहोत ते म्हणजे भानुदास महाराज. सर्वांना कल्पना असेल नसेल माहित नाही.
पण हा इतिहास आहे की पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती ज्याचं आपण नित्य दर्शन घेतो ती विजयनगरच्या राजानं तिकडे नेली होती कर्नाटकामध्ये. पण भानुदास महाराजांनी आपल्या भक्तीच्या जोरावरती ती मूर्ती पंढरपूरमध्ये आणून पुनर्स्थापित केली. आज आपण पंढरीच्या वारीला येतो, आज आपण चातुर्मासामध्ये इथे थांबतो, त्याचं कारण हेच आहे. नाथ महाराजां भानुदास महाराजां मूर्ती आणायला गेले आषाढी एकादशीला, परत घेऊन मूर्ती आले ते कार्तिकी एकादशीला. सर्व भक्तांनी पांडुरंगाला विनंती केली की आम्ही 4 महिने कायमचं इथे राहू, पण तू इथून कुठे पुन्हा जाऊ नकोस. आणि ते दिलेले वचन अजूनही बरेचसे जण पाळत आलेले आहेत. आणि श्रवण करण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही पुण्य प्राप्त करण्याच्या माध्यमातून म्हणा, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ही संत भानुदास महाराज अर्थात एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची आपल्यावरती कृपा आहे. त्यांची समाधी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असताना जिथे तुकाराम पादुका म्हणून लिहिलेलं आहे, चांदीच्या पादुका जिथे तुकाराम पादुका म्हणून ठेवलेल्या आहेत, ते तुकाराम महाराजांच्या ती समाधी नसून संत भानुदास महाराजांची ती समाधी आहे. असो, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, अशा श्रेष्ठ कुळामध्ये नाथ महाराजांचा अवतार झाला भानुदास. आता बघा, ज्ञानोबारायांचं वर्णन करतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि नाथ महाराजांचं वर्णन करतात भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. म्हणजे महाविष्णूचे अवतार ज्याप्रमाणे ज्ञानोबा आहेत त्याचप्रमाणे नाथ महाराजही महाविष्णूचे अवतार आहेत. अर्थात ज्ञानोबारायांचा दुसरा अवतार म्हणजे एकनाथ महाराज असं म्हणल्यास वावगं नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे नाथ महाराजांचे चरण ज्या ठिकाणी आहेत ते त्या चरणांचं दर्शन झाल्यानंतर निश्चितच ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम असं जरी तो साधक म्हणत असेल तरी त्यामध्ये काही वावगं नाही. निळबाराया सांगतायत कृष्णकमला तीर्थी चरण नाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष. आपणा सर्वांना कल्पना आहे प्रत्येक युगाचा एक युगधर्म आहे आणि त्या युगधर्माप्रमाणेच साधनं प्रत्येकाने करावीत अशी शास्त्राची अपेक्षा आहे आपल्याकडनं. त्रेतायुगामध्ये एक युगधर्म, त्याप्रमाणे त्यामध्ये जे कर्म सांगितलं त्याप्रमाणे करायचं. कृतयुगामध्ये एक धर्म, त्यामध्ये जे कर्म सांगितलं ते करायचं. द्वापर युगामध्ये एक कर्म सांगितलं होतं त्या पद्धतीनं ते कर्म करायचं होतं. कलियुगामध्ये एक धर्म सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीचं अनुसरण आपण करायचं आहे. कृतय ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतोमखैहि द्वापरे परिचर्यायाम कलवतत हरिकीर्तनात असं म्हटलंय. कृतय ध्यायते विष्णुम, कृतयुगाचा धर्म होता की भगवान विष्णूचं ध्यान करायचं. भगवान विष्णूचं ध्यान केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होणार होती. विश्वामित्रादी ऋषी जे 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करत होते असं आपण जे ऐकतो त्याचं कारण हेच. बघा, वयोमानाचाही त्यामध्ये बराचसा मोठा भाग आहे. कृतयुगामध्ये मनुष्याचं जीवन हे 1,00,000 वर्षांचं होतं. 1,00,000 वर्ष मनुष्य जगायचा. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं, 10,000 वर्ष मनुष्याचं आयुष्य होतं. द्वापर युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं, 1,000 वर्षांचं आयुष्य मनुष्याला लाभलं. आणि कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं, 100 वर्षांचं आयुष्य मनुष्याला प्राप्त झालं. प्रत्येक युगाचा एक युगधर्म आहे. कृतय ध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये परमात्म्याचं ध्यान केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होणार होती. त्रेतायाम यजतोमखैहि, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होणार होती. द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये भगवंताची पूजा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होणार होती. आज आपण पूजा करतो, पण पूजा म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल यथा देहे तथा देवे. ज्या पद्धतीनं आपण आपल्या देहावरती उपचार करतो त्याच पद्धतीनं देवावरती उपचार करणं म्हणजे पूजा आहे. द्वापर युगाचा युगधर्म होता की परमात्म्याची पूजा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होणार होती. कलियुगाचा धर्म काय? कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार. सकाळी येथे आहे अधिकार,
सकळाची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी नामे कलियुगी उद्धार हो, कलियुगाचा धर्म सांगितलाय. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. निळोबाराय सांगतायत, कृष्णकमला तीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष घालवण्यासाठी नाममात्रा देणारे वैद्य म्हणजे एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. बघा, विठ्ठल विठ्ठल. पैठणमध्ये नाथ महाराजांची समाधी आहे. त्यामध्ये कृष्णकमला तीर्थ आहे. अनेक तीर्थ मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तिथे तीर्थ आहेत. पण कृष्णकमला तीर्थाला एक विशेष स्थान आहे. आणि म्हणून त्या तीर्थामध्ये जर कोणी स्नान केलं तर त्याची काय अवस्था होती, त्याला काय फल प्राप्त होतं, हे अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात. तीर्थी स्नान तत्परी दर्शन जया तीर्थी स्नान तत्परी दर्शन तत्परी दर्शन जया तीर्थी स्नान तत्परी दर्शन जया तीर्थी स्नान तत्परी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित पूर्वज उद्धरण कुळासहित कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे चरण नाथांचे कमला तीर्थी चरण नाथांचे. जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित. ज्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पूर्वज स्वतःचा उद्धार होईल यात काही विशेष नाही. पूर्वज उद्धरण कुळासहित पूर्वजांचा उद्धार आहे. बघा, काही नदीमध्ये स्नान केल्यानंतर 7 पिढ्यांपर्यंतचा उद्धार होतो असं म्हणतात. निळोबारा इथं शब्द वापरतायत पूर्वज उद्धरण. पूर्वजांचा उद्धार आहेच आहे, किती पिढ्या सांगितल्या नाहीत. कुळासहित, जिथपासनं तुमचं कुळ निर्माण झालेलं आहे तिथपर्यंत उद्धरण. मग कितीही पापी असो, कितीही दुष्कृत्य करणारी व्यक्ती असो, विचार करा. पूर्वज उद्धरण कुळासहित. कशामुळे? कृष्ण कमला तीर्थी चरण नाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष विठोबार खुमा. जय जय विठोबार खुमा. जय जय विठोबार खुमा. जय जय विठोबार खुमा. सर्वांनी टाळ्या वाजवा. जय जय विठोबार खुमा. विठोबार खुमा. विठोबार खुमा.
जय जय विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई। धन्य गोदातीर, धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जनरहिवासी, कृष्ण कमलातीर्थी चरण नाथांचे, उद्धरी जगाचे कलिदोष. संतांच्या जीवनाचा विचार करा. जे काळाच्या स्वाधीन नाहीत ते संत. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांनी संतांच्या अनेक व्याख्या करून ठेवलेल्या आहेत की संत कोणाला म्हणावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा, तुकोबारायांची व्याख्या आहे. रंजल्या गांजल्यांना जे आपलंसे करून घेतात ते संत असं तुकोबाराय सांगतात. तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, निळोबाराय सांगतात. त्यांनाच संत. चकारात्मक भाषा आहे. ज्या ठिकाणी चकारात्मक भाषा असते त्या ठिकाणी इतरांची व्यावृत्ती होत असते. तेची संत म्हणजे त्या व्यतिरिक्त इतर नाही. ज्यांचा हेत विठ्ठली, हे ज्यांचं अंतिम ध्येय, अंतिम साध्य श्री विठ्ठल आहे, तेची संत. सकारात्मक भाषा. बघा, 4 मुलं खेळतायत, 2 बायका इकडे गप्पा मारत बसल्या, दोघींची ओळख झाली. त्यांनी विचारलं कशासाठी आली. काही नाही, माझा मुलगा खेळतोय म्हणे तिथे. त्यांनी विचारलं कोणता मुलगा आहे तुझा. 4-5 मुलं खेळत होती. लाल रंगाचा शर्ट ज्यानं घातलेला आहे तोच माझा मुलगा. म्हणजे त्या व्यतिरिक्त जे कोणी आहे त्यांचा आणि माझा संबंध नाही. त्याचप्रमाणे ज्यांचं अंतिम साध्य श्री विठ्ठल आहे तेची संत. त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही देवतेची उपासना जर ते करत असतील तर त्यांना मी संत मानायला तयार नाही, असं निळोबाराय सांगतात. अनेक व्याख्या अनेक संत महात्म्यांनी करून ठेवलेल्या आहेत. ज्याच्या ठिकाणी नित्य शांती असते, जयापाशी नित्य शांती, संत जाणा आत्मस्थिती, असं नाथ महाराज सांगतात. ज्याच्या ठिकाणी अखंड शांतता असते त्यांनाच संत म्हणावं. किंवा ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. काम आणि क्रोध ज्यांच्या अंतःकरणामध्ये नाही त्यांनाच संत म्हणावं. कामाची उत्पत्ती कशामुळे होते. क्रोधामुळे. बघा, कामची नाही तेथे क्रोधची कैसा. ज्या ठिकाणी काम नाही त्या ठिकाणी क्रोध असण्याचं कारणच नाही. संतांच्या अनेक व्याख्या संत महात्म्यांनी केलेल्या आहेत. संत कोणाला म्हणावं खूप विस्तारानं सांगितलेलं आहे, पण आपला प्रस्तुतचा विषय तो नाही आहे. संतांच्या एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघतो आहोत. कळीकाळाचे नचले बळ ऐसे सबळ हरिदास, नाथ महाराज सांगतात. ज्यांच्याकडे पंचक्लेशांचा अभाव असतो ते संत असंही म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. तो कुठल्या प्रकारचे पंचक्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश ज्यांच्याकडे नाहीत त्यांना संत म्हणायला हरकत नाही. किंवा संत महात्म्यांकडे हे पंचक्लेश नसतात. अविद्या संतांपाशी नसते. ते ज्ञानाचे भांडार आहे असं जर त्यांचं संत महात्मे वर्णन करतात तर त्यांच्याकडे अविद्या असण्याचं कारणच नाही आहे. संतांपाशी अविद्या नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया नाम अज्ञान तुकोबाराय सांगतायत. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ती आमच्या पायाची दासी झालेली आहे. म्हणजे आमच्याकडे आता अविद्या नाही, अस्मिता नाही. अस्मिता म्हणजे काय. अंतःकरण किंवा बुद्धी आणि आत्मा हे वेगवेगळे असताना हे एक मानणं, याला अस्मिता असं म्हणतात. आपण व्यवहारामध्ये भाषण करतो, हा माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे. पण व्यवहारामध्ये आणि शास्त्रामध्ये ज्या व्याख्या एखाद्या शब्दाच्या केलेल्या असतात त्या फार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हा माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे, यातली अस्मिता या ठिकाणी अपेक्षित नाही.
बुद्धी आणि आत्मा हे भिन्न भिन्न असताना ते एकच समजणं याला अस्मिता असं म्हणतात. पण संतांच्या ठिकाणी ते नसतं. तुकोबाराय सांगतात, याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली. आम्ही आता याचे धर्म त्याला आणि त्याचे धर्म याला देणार नाही, त्याच्यासाठी आता आम्ही कंबर कसलेली आहे असं तुकोबाराय सांगतात. राग नाही, बघा, अविद्या नाही, अस्मिता नाही, राग नाही. राग म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपण म्हणतो मला खूप राग आला, पण शास्त्रीय परिभाषेचा जर आपण विचार केला तर राग या शब्दाचा अर्थ अनुराग असा आहे. अनुराग म्हणजे प्रेम. संतांना कोणाबद्दल प्रेम असतं का हो? आसक्ती नसते संतांना कोणाबद्दल. येही संस्पर्शजान भोगा दुःखयोनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. शहाणा मनुष्य त्या ठिकाणी रममाण होत नाही असं परमात्मा सांगतो. अविद्या नाही, अस्मिता नाही, राग नाही, बरं द्वेष तरी कोणाचा करतो का? सर्वभूतांचे ठाई द्वेषाते नेणेची कही आपपरू नाही, चैतन्य जैसा ज्ञानोबराय सांगतो. सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची कही. ज्याप्रमाणे चैतन्याला, परमात्म्याला हा माझा आहे किंवा हा माझा नाही असं नसतं, त्याच पद्धतीनं आपपरू नाही चैतन्या जैसा, त्याच पद्धतीने हा माझा आहे हा माझा नाही असं संत महात्म्यांजवळ काही नसतं. लक्षात घ्या. राग नाही, द्वेष नाही, अविद्या नाही, अस्मिता नाही, राग नाही, द्वेष नाही. अभिनिवेश आहे का सांगा? अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. संतांना मरणाचं भय नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये. कितीतरी प्रमाण देता येतील. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हो, आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हा भय चिंता नाही धाक. जन्म मरण काही एक, जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक, झाला इहलोकी परलोक. आले सकळिक वैकुंठ, आले सकळिक लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. मरणाचं भय, जन्माचं भय आम्हाला नाही. किंबहुना आम्ही तर आम्हाला पुन्हा गर्भवासामध्ये घालावं अशी मागणी करतो. तुका म्हणे आम्हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. विचार करा. संतांना मरणाचं भय नाही. नाथ महाराजांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर अनेक प्रसंग असे नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आले की त्यांना काळाशी सामना करावा लागला. अतिशय साधनेच्या अवस्थेपासनं ते समाधीपासून पर्यंत अनेकदा नाथ महाराजांचा सामना काळाशी झालेला आहे. नाथ महाराज जनार्दन स्वामींकडे होते. जनार्दन स्वामी म्हणजे नाथ महाराजांचे सद्गुरू. ज्ञानेश्वरी अमृतानुभवाचं अध्ययन झाल्यानंतर जनार्दन स्वामींना असं वाटलं की आता याचा अधिकार निश्चितच एवढा झाला की याला आता परमात्म्याचं दर्शन व्हायला हरकत नाही.
जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सांगितलं की जवळ इथे शूलिभंजन नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर जाऊन तू परमात्म्याचं ध्यान करायचंस, भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करायचंस. जर त्या ठिकाणी कुठली अनुचित घटना, एखादी वेगळी घटना घडली तर मात्र तू लगेच मला ती येऊन सांगायचीस. असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, आपली जशी आज्ञा महाराज. नाथ महाराज त्या ठिकाणी गेले. तिथे चंद्रकुंड आणि सूर्यकुंड असे 2 कुंड आहेत. त्या कुंडामध्ये स्नान केलं आणि नाथ महाराज तिथे त्या पर्वतावरती जाऊन बसले. एका दगडावरती मृगाजीन टाकलं आणि त्या ठिकाणी ध्यान लावून बसले. जनार्दन स्वामींनी आणखी एक गोष्ट सांगितली होती, स्वतःच्या खाण्यापिण्याविषयी खटपट करायची नाही. जे कोणी तिथे आणून देईल तेच खायचं, नसतं तसंच राहायचं. दिलं तर. नाथ महाराजांनी ती आज्ञा मानली. त्या ठिकाणी गेले, आसनस्थ झाले आणि परमात्म्याचं ध्यान लावून बसले. त्या ठिकाणी एक शेतकरी होता. खाली गाव आणि त्याचं शेत त्या डोंगराच्या पलीकडे. डोंगरावरून जाण्याची वाट होती. नाथ महाराज त्या पर्वतावर बसलेले होते ध्यान करत. नाथ महाराजांचं वय अवघं 15 वर्षाचं असावं कदाचित त्या काळात. त्यानं बघितलं, एक कुठला तरी ब्राह्मणाचा पोर या ठिकाणी ध्यान लावून बसतोय. याचं तेज काहीतरी वेगळं दिसतंय. आपल्या हातनं जर त्याची काही सेवा घडली तर फार चांगलं वाटेल. आपल्याकडनं काय सेवा घडणार आहे? आपण तर शेतकरी, आपल्याकडं काही जनावरं आहेत, गाय वगैरे आहे. आपण जर दूध दिलं तर चांगलं. बघा, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. जीवनामध्ये आपला जो कुठला व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या माध्यमातनं आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. एखाद्याचा तेलाचा धंदा असेल, त्यानं परमात्म्यासाठी तेल द्यावं. एखाद्याचा दुधाचा धंदा असेल, त्यांनी परमात्म्यासाठी दूध द्यावं. कुठला जी काही गोष्ट परमात्म्याला उपयुक्त असू शकते ती परमात्म्याच्या ठिकाणी दान करावी, हा धर्म सांगितलेला आहे. बघा, त्या शेतकऱ्याला असं वाटलं की ह्या ब्राह्मणाच्या मुलाला आपण काहीतरी दिलं पाहिजे, खूप वेगळं तेज याच्या चेहऱ्यावरती दिसतंय. असं म्हटल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण यांना दूध आणून देत जावं. सकाळी यावं, दूध नाथ महाराजांच्या समोर ठेवावं, शेतामध्ये निघून जावं, संध्याकाळी पुन्हा तांब्या घ्यावा आणि आपल्या घरी जावं. नाथ महाराजांनाही सांगितलं होतं जनार्दन स्वामींनी, जर कोणी आणून दिलं तर त्याचं निश्चितच तू सेवन करावं. मग थोडीशी समाधी अवस्था भंग झाल्यानंतर, ध्यान सुटल्यानंतर नाथ महाराज ते दुधाचं प्राशन करीत तांब्यासमोर ठेवत आणि पुन्हा ध्यानाला बसत. हा दिनक्रम त्यांचा रोज सुरू झाला. शेतकरी यायचा, ते तांब्या नाथ महाराजांच्या समोर ठेवायचा आणि शेतामध्ये निघून जायचा. संध्याकाळ झाली की तो शेतकरी येऊन तो तांब्या घेऊन पुन्हा घरी जायचा. एक दिवस झालं असं की नाथ महाराज त्या ठिकाणी ध्यानाला बसले होते आणि ध्यानाला बसले असताना एक सर्प त्या ठिकाणी, एक नाग त्या ठिकाणी आला. आता पर्वतावर घनदाट झाडी, त्या ठिकाणी नाथ महाराज एकटे बसलेले, अत्यंत विषारी असा नाग त्या ठिकाणी फुतकारा टाकीत त्या ठिकाणी आला. नाथ महाराजांना दंश करावा ह्या उद्देशानं तो नाथ महाराजांच्या जवळ आला. नाथ महाराजांच्या जवळ गेला. नाथ महाराजांना त्यांनी दंश केला, परंतु त्या दाताच्या टोकाचा स्पर्श झाल्यानंतर त्याच्या मनोवृत्तीमध्ये फरक पडला. बघा, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तो दंश करण्यासाठी आलेला नाग, त्याच्या हृदयात परिवर्तन झालं आणि त्यांना वाटलं की या व्यक्तीला आपण दंश करू नये. उलट एवढं ऊन ह्या बालकाला लागतंय, तर त्यासाठी आपण त्याच्या डोक्यावरती छाया धरावी, असा विचार त्या नागाच्या मनामध्ये उत्पन्न झाला आणि नाथ महाराजांच्या डोक्यावरती तो नाग आपला फणा देऊन थांबू लागला. बघा, बऱ्याच ठिकाणी चित्र आहे की डोक्यावरती नाग ते नाथ महाराजांचं चित्र. वय जरी लहान असेल तरी ज्यांच्या डोक्यावरती नाग ते नाथ महाराजांचं चित्र हे निसंदिग्धपणे जाणायचं. डोक्यावरती तो नाग फणा धरून बसायचा, नाथ महाराजांना सावली लागावी ह्या उद्देशानं. आणि दिनक्रम त्या शेतकऱ्याचाही चालू होता, दूध आणून ठेवावं, सकाळी जाताना घेऊन जावं. एक दिवस त्या शेतकऱ्याला काहीतरी काम होतं, सकाळी दूध ठेवून गेला, पण संध्याकाळपर्यंत शेतामध्ये थांबणं त्याला शक्य नव्हतं. तो शेतातनं लवकर निघाला, दुपारच्या वेळी निघाला. जाता जाता विचार केला, जर त्या बालकानं दूध पिलं असेल
तर आपला जाताना तांब्या घेऊन जावा ह्या विचारानं तो त्या ठिकाणी आला. तांब्या घेण्यासाठी आलेल्या त्या शेतकऱ्याला असं दृश्य दिसलं की एक नाग नाथ महाराजांच्या पोटाभोवती विळखा घालून बसलेला आहे आणि तो त्यांच्या डोक्यावर आहे. कदाचित तो त्यांच्या डोक्याला दंश करू शकेल म्हणून त्या शेतकऱ्यांना आरडाओरडा करायला सुरुवात केली. महाराज 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 तुमच्या डोक्यावरती नाग आहे. खूप मोठा आरडाओरडा केल्यानंतर नाथ महाराजांचा भावसमाधी भंग झाला आणि नाथ महाराजांनी जेव्हा बघितलं, डोळे उघडले, तेव्हा तो सर्प, तो नाग नाथ महाराजांच्या पोटाभोवतीचा विळखा सोडून हळूहळू पुढे जाऊ लागला. शेतकरी म्हणाला, महाराज अहो ह्या नागानं तुम्हाला मारून टाकलं असतं, चावा घेतला असता, त्याचं विष तुमच्या अंगामध्ये भिनलं असतं, काय अवस्था झाली असती तुम्ही विचार करा म्हटले. नाथ महाराजांच्या मुखातली वाक्य काय आहेत? आम्हा डंखावया आला काळ, तो काळची झाला कृपाळ, भली ओळखी झाली आता, चित्त मीनलेसे चित्ता, एका जनार्दनी पायी, जिण्या मरण्या सौरसू नाही. ही भाषा नाथ महाराजांची. काळ खाण्यासाठी आला, आम्हा डंखो आला काळ, आम्हाला चावण्यासाठी तो काळ आला, परी तोची झाला कृपाळ. पण त्यांनी आमच्यावर कृपा केली आणि आमच्यावरती त्यांनी छत्र धरलं. अशा प्रकारची नाथ महाराजांची भाषा. पुढे त्या शेतकऱ्याला आणि नाथ महाराजांना भगवान श्रीकृष्णानं सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. ही पुढची घटना. मला सांगायचं काय, नाथ महाराज सांगतात, आम्हा काळाचे भय काय, जनार्दन बाप माय. अरे आमचा मायबाप जनार्दन आहे, त्यामुळे आम्हाला काळाचं भय असण्याचं कारण आहे. नाथ महाराजांनी 2 व्यक्तीला काळाचं भय नाही असं सांगितलेलं आहे. जनार्दन स्वामींसारखे ज्यांचे गुरु आहेत, एकतर त्यांना काळाचं भय नाही, किंवा जो नित्य नामस्मरणामध्ये आहे त्याला काळाचं भय नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे नाथ महाराजांच्या अनेक घटना बघा. एक कवी नाथ महाराजांच्या कडे आला, धावत धावत आला, म्हटला, महाराज एक तुम्हाला विनंती आहे, ती माझी विनंती तुम्ही मान्य करा. नाथ महाराज म्हणाले, अरे बाबा काय म्हणणं आहे तुमचं सांगा. त्यांनी सांगितलं, हे माझं रामायण आहे आणि हे रामायण आपण पूर्ण करावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. नाथ महाराज कदाचित विचार करत असतील, अरे मी माझंच रामायण पुढं गावाला लिहायला सांगणार आहे आणि तुझं कुठं लिहित बस. नाथ महाराज म्हटले, हे रामायण मी पूर्ण करण्याचं काय कारण आहे? तुम्ही जर लिहिलेलं आहे, तुमचा युद्धकांड बाकी आहे लिहिणं, लिहा तुम्ही युद्धकांड. त्यांनी सांगितलं, महाराज मला काळाचं ज्ञान आहे, मला कल्पना आहे की काही काळातच माझा प्राण जाणार आहे, याची मला खात्री आहे. संध्याकाळी मी मरणार आहे आणि याचं ज्ञान मला असल्यामुळे मी तुम्हाला सांगायला आलोय की माझा हा लिहिलेला ग्रंथ अपूर्ण राहू नये. नाथ महाराजांनी घेतलं, काही पानं चाळली, त्यांच्या लक्षात आलं अप्रतिम ग्रंथ लिहिलेला होता. कवी कृष्णदास मुद्गल, बघा कृष्णदास लोळे असं देखील त्यांचं नाव आहे. त्यांचं संक्षिप्त रामायण, ते संक्षिप्त रामायण पूर्ण करण्याचं काम हे नाथ महाराजांच्यामुळे घडलेलं आहे. नाथ महाराजांनी पानं चाळली आणि त्यांना वाटलं चांगला कवी आहे, अत्यंत मनापासून रामायण लिहिलेलं आहे. असा विचार केल्यानंतर नाथ महाराज म्हटले, हे मी लिहिणार नाही, हे तुम्हीच पूर्ण करायचं. त्यांनी सांगितलं, अहो महाराज संध्याकाळी मी मरणार आहे, संध्याकाळी यमदूत मला घेण्यासाठी येणार आहेत आणि तुम्ही मला म्हणताय की मी लिहिणार नाही, तूच लिही, कसं शक्य आहे? नाथ महाराजांनी त्या कृष्णदास लोळेंना विचारलं की तुम्हाला रामायण पूर्ण करण्यासाठी किती काळ लागणार आहे? त्यांनी बघितले, पानं चाळले, काही विचार केला आणि त्यांनी सांगितलं, मला 11 दिवस लागतील. हे रामायण पूर्ण करण्यासाठी मला 11 दिवसांचा काळ लागेल. नाथ महाराज म्हणले, लिहायला बसा. कुठला काळ येतोय आणि कोण तुम्हाला घेऊन जातो मी बघतोच म्हटले. मुक्तेश्वरांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे. 11 दिवस काळ कोणी वाढविला असं म्हटलंय. किंवा कृष्णदयाराण्यांनी म्हटलंय, श्रीकृष्णदास नमिता जडलिंग भागी, केला उभा यमस्वये रजनी प्रसंगी, तै युद्धकांड करवी परिपूर्ण हारी, श्री एकनाथ विबुधाभरणा अवतारी. कृष्णदयाराणव हे नाथ महाराजांच्या परंपरेतले, त्यांनी वर्णन केलंय नाथ महाराजांचं. श्रीकृष्णदास नमिता जडलिंग भागी,
केला उभा यमस्वये रजनी प्रसंगी. संध्याकाळच्या वेळी यमाला दारामध्ये रोखलं असं वर्णन केलेलं आहे. रामायण पूर्ण झाल्यानंतर यमाला आज्ञा केली की आता तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. मला सांगा कोणाच्या हातात आहे बरं काळ? निळोबाराय नाथ महाराजांचं वर्णन करतायत. माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ. काळ रुळतो चरणी, काळ रुळतो चरणी, काळ रुळतो चरणी. देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी. काळ रुळतो चरणी, काळ रुळतो चरणी, काळ रुळतो चरणी. देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी. निळोबाराय म्हणतायत माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ. का समर्थ आहे? कारण काळ रुळतो चरणी, देव घरी वाहे पाणी. अशा प्रकारचं निळोबारायांनी वर्णन केलं आहे. काळ ज्यांच्या चरणापाशी लोळण घेतोय असे संत महात्मे असतात. असे मी सांगितल्याप्रमाणे अनेक प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. शेवटच्या प्रसंगी नाथ महाराजांनी उत्तर काळ त्यांचा जवळ आला. त्यांना असं वाटलं की आपण आता समाधी घ्यावी, समाधी घ्यावी असा भाव नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की आता मी लवकरच समाधी घेणार आहे. पण ही घोषणा नाथ महाराजांनी त्यावेळी केली ज्यावेळी त्यांचंही भावार्थ रामायण हे अर्धवट अवस्थेमध्ये होतं. विचार करा, ज्याचं रामायण अर्धवट होतं ते पूर्ण करू शकले आणि स्वतःचं रामायण दुसऱ्याला लिहायला दिलं. काय कारण आहे? अनेक कारणं आहेत त्याच्या पाठीमागं. एकतर मी काळाच्या अधीन नाही, काळ माझ्या अधीन आहे हे दाखवून द्यायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तिथी साधायची होती. फाल्गुन वद्य षष्ठी आज आपल्या सर्वांना वारकरी संप्रदायिकांना माहिती आहे की फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे एकनाथ षष्ठी. पण अनेकांना कदाचित हे माहीत नसावं की फाल्गुन वद्य षष्ठी हा उत्सव नाथ महाराज स्वतः साजरा करायचे. अनेक योग त्या दिवशी एकत्रित आलेले आहेत. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रयांचा उपदेश फाल्गुन वद्य षष्ठी. त्यानंतर जनार्दन स्वामींचा नाथ महाराजांना उपदेश फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींचं निजधाम गमन फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराज विचार करू लागले, मी जर स्वतःला एका जनार्दन म्हणून घेतोय, जनार्दनाचा एका म्हणून घेतोय, जनार्दनांचा सेवक म्हणून घेतोय, आम्ही जर दोघं एक आहोत तर मग आमची निजधामाची तिथीही एक असावी असा कदाचित नाथ महाराजांच्या अंतःकरणात भाव उत्पन्न झाला आणि त्यांनी तिथी ठरवून ठेवली, मात्र सांगितलं नाही. आम्ही जाणार एवढंच सांगितलं. लोक विचार करू लागले, महाराज म्हणजे भावार्थ रामायण लिहिणं चालू आहे, अहो तुम्ही त्या कृष्णदासांचं रामायण पूर्ण करण्यासाठी 11 दिवस काळ वाढवला, आता तुम्ही तुमचं लिहिण्यासाठी काही दिवस वाढवा. नाथ महाराजांनी सांगितलं, मी शब्द दिला, मी समाधी घेणार. लोक म्हटले, रामायण पूर्ण कोण करणार? नाथ महाराजांनी इकडं तिकडं बघितलं, गावोबा दिसला. नाथ महाराजांनी सांगितलं, माझा गावोबा पूर्ण करेल रामायण. लोक तोंडात बोट घालू लागले. म्हटले, गावोबा रामायण पूर्ण करेल, नाथ महाराज काय आपली चेष्टा करतायत का काय करतायत काही समजेना म्हणे. गावोबा ही अशी एक व्यक्ती होती, बघा मी आधीच सांगितलं की कावसनला गावोबांचा जन्म झाला. गावोबा ही अशी व्यक्ती की फक्त पुरणपोळी खायला जिथं मिळेल तिथं ते राहणार, तिथं त्यांना आवड. एकनाथ एकनाथ या शब्दाशिवाय दुसरा शब्द ज्यांना माहिती नाही, फक्त एकनाथ 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 एवढंच नाव ज्यांना माहिती आणि पुरणपोळी खाण्यातच ज्यांना मजा वाटत होती असे गावोबा. सांगतात,
पुराणिकाची व्याख्या गावबा काय करायचे? जो पुरण खातो तो पुराणिक. अशी पुराणिकाची व्याख्या करणारे गावबा. आणि नाथ महाराज सांगतात की हा माझा भावार्थ रामायण ग्रंथ पूर्ण करेल. करील ते काय नव्हे महाराज. काय करू शकत नाहीत संत मला सांगा? काहीही करू शकतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेले संत महात्मे असतात. नाथ महाराजांनी सांगितलं गावबा पूर्ण करेल. गावबाला जवळ बोलवून घेतलं, त्याच्या हातामध्ये लेखणी दिली आणि गावबांना सांगितलं की तू लिहायला सुरुवात कर. गावबा म्हणाला महाराज मला काय येतं? काहीच नाही, तुमच्या नावाशिवाय काहीच येत नाही. नाथ महाराज म्हटले हे तू काही सांगू नको. नाथ महाराजांनी डोक्यावरती हात ठेवला आणि गावबाला लिहायला सांगितलं. युद्धकांडापर्यंत लिहून भावार्थ रामायण पूर्ण कर अशी आज्ञा नाथ महाराजांनी गावबांना दिली. बघा 350-400 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज पैठणला आले होते आणि त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतले होते. पुढच्या काळामध्ये लोकांना हा चमत्कार कदाचित खोटा वाटत असावा की असं काय होऊ शकतं का, परंतु ती सत्यता दाखवण्यासाठी का होईना म्हणा नाथ महाराजांनी त्या रेड्याला जरी नाही बोलवलं तरी ह्या रेड्याला बोलवण्याचं काम केलं. त्यांनी हेच दाखवून दिलं. लोक म्हणतात ना की रेडे नावाचे व्यक्ती असतील एखादे आणि त्यांना बोलवलं असेल ज्ञानोबारायांनी, व्यक्ती का असेना ती बोलणं सोपी गोष्ट आहे का? अहो ज्यांना काहीही ज्ञान नाही त्यांनी लिखाण करावं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्यांनी वाचलं असेल त्यांना तर निश्चितच त्याचं ज्ञान आहे की नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिण्याची आज्ञा गावबांना केली. डोक्यावरती हात ठेवला आणि गावबा रामायण लिहू लागले. नाथ महाराज कुठे थांबले आणि गावबांनी रामायण कुठनं लिहायला सुरुवात केली हे आपल्याला समजू नये एवढं अस्खलित लिखाण गावबांनी केलं. ही संतांची कृपा नाही तर काय आहे? कृपा कटाक्षे निहाळिले आपले पदी बैसविले अशाच प्रकारची ही गोष्ट आहे. गावबा रामायण लिहायला बसला. नाथ महाराज म्हटले आता आम्ही निघणार, आम्ही जाणार, आमच्या ठिकाणी आम्ही जाणार. दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य षष्ठी होती आणि आदल्या दिवशी नाथ महाराज गेले, निजधामाला गेले. लोक म्हणू लागले अरे सर्वसामान्यांसारखंच जायचं होतं तर आयुष्यसुद्धा सर्वसामान्यांसारखंच जगायला पाहिजे होतं. मी कोणीतरी आहे, मी हे सांगतोय, मी ते सांगतोय म्हणून करा असा उपदेश करण्याची काय गरज होती? शेवटी कोणाच्या खांद्यावर जावं लागलं? आमच्याच खांद्यावर जावं लागलं. अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. नाथ महाराज उठून बसले. महाराज म्हटले जनार्दन स्वामीच ह्या लोकांच्या मुखातनं कदाचित हे वधून घेत असतील की अरे तू अशा पद्धतीनं जाऊ नकोस सर्वसामान्यांप्रमाणे. नाथ महाराज म्हणतात स्वर्ग मृत्यू पाताळ यांचे न चले बळ. बघा आम्हाला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही, आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून बसत नाही. नाही त्या यमाची यातनेचे भय, सुखरूप आम्ही सर्वदा असो असं नाथ महाराज सांगतात. त्या यमाचाही आम्हाला भय नाही, कळीकाळाचाही भय नाही, कुठल्याही गोष्टीचा आम्हाला भय नाही. आम्हाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही वागू. नाथ महाराज उठून बसले आणि त्यांनी सांगितलं उद्या आपण आपला कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. आता नाथ महाराजांचा जे द्वेष करणार होते ते विचार करू लागले आता पुन्हा काही वर्ष आहे यांचं ऐकणं. पण बाकीच्या लोकांना जे भाविक होते त्यांना मात्र आनंद झाला की नाथ महाराज आता पुन्हा जिवंत झालेले आहेत, आता ते कदाचित जाणार नाहीत असा विचार लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. उद्धव आणि हरिपंडित नाथ महाराजांचे चिरंजीव यांना सांगितलं उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करा. उद्या फाल्गुन वद्य षष्ठी आहे. दरवर्षीप्रमाणे आपण वाळवंटामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर कीर्तन वगैरे होणार आहे. त्याप्रमाणे आपण सगळी व्यवस्था करा. आता स्वतः नाथ महाराज तो दिवस साजरा करत असल्यामुळे अनेक गावच्या दिंड्या, आजूबाजूच्या दिंड्या ह्या त्या दिवशी पैठणमध्ये असायच्या. म्हणजे एकनाथ षष्ठीच्या आधीपासनं नाथ महाराज हयात असल्यापासनं त्या ठिकाणी येणाऱ्या दिंड्या आजही चालू आहेत. बघा नाथ महाराजांनी सांगितलं उद्याचा आपला कार्यक्रम होणार आहे. दिंडी निघाली दुपारी दुसऱ्या प्रहरला.
वाळवंटामध्ये गेले. निळोबाराय खूप सुंदर वर्णन करतात. आनंदे वैष्णव गाती पैनाचती, जय जयकार करती ऋषीमुनी, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करिताती, स्वये परब्रह्म करीत सोहळा, मिळवणी गोपाळ माझी खेळे, निळा म्हणे हरी निघाले पंढरी, आनंदे भीतरी ब्रह्मादिका. निळोबाराय वर्णन करतायत वैष्णव आनंदाने नाचत आणि गात पुढे पुढे चालले होते. परंतु ब्रह्मादिकांना हे माहीत झालं होतं की नाथ महाराज समाधी घेणार आहेत. निळोबाराय वर्णन करतात निळा म्हणे हरी निघाले पंढरी. विचार करा, म्हणजे पंढरीश परमात्मा तेच नाथ महाराज आहेत, हेच कदाचित निळोबारांना यातनं सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने नाथ महाराज तिथे वाळवंटामध्ये आले. आल्यानंतर नाथ महाराजांनी कीर्तन सुरू केलं. तिथं लक्ष्मी तीर्थ म्हणून एक तीर्थ आहे, त्या तीर्थावरती नाथ महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. लोकांनी विचारलं की नाथ महाराज आपण गेलात, पुन्हा आलात, आम्हाला खूप चांगलं वाटलं, पण हे येणं आणि जाणं हे कधी घडतं आम्हाला जरा जाणून घ्यायचं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, आम्हा का संसारा येणे, हरिभक्ती नामस्मरणे, जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणे, नानामते पाषांढ, कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने, विश्वरूप सृष्टी अर्जुना दाविली दिठी, भिन्न भेदाची गोष्टी बोलू नये, एका जनार्दनी धरिता भेदमरी, दुरावले येथुनी निंदक जाण. अशा पद्धतीचा शेवटच्या अभंगावर नाथ महाराजांनी कीर्तन केलं. लोकांना उपदेश केला आम्हाला काय यावं लागतं, केव्हा यावं लागतं, जेव्हा जेव्हा धर्माची वाट मोडते, अधर्म वाढीस लागतो, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, तेव्हा आम्हाला या संसारामध्ये यावं लागतं. नाहीतर आम्हाला येण्याचं काय कारण आहे, आम्हा का संसार येणे, पण हरिभक्ती नामस्मरणे, हरिभक्ती वाढवण्यासाठी आम्हाला यावं लागतं, लोकांनी नामस्मरण घ्यावं यासाठी आम्हाला यावं लागतं. जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुनी, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी, नामाच्या माध्यमातून जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आम्हाला इथे यावं लागतं. सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादाव्या वेदोक्ती, हेची एक निश्चिती करणे आम्हा. वेदांनी जे सांगितलंय त्या पद्धतीनं आचरण करण्यासाठी आम्हाला यायचं आहे, आम्हाला यावं लागतं. नानामते पाषांढ, अनेकांची अनेक मत आहेत. कर्म करायला सांगितलंय वेदांनी, पण त्या कर्मामध्ये कर्मठता निर्माण झालेली आहे. कर्मठता अतिबंड, पण तयाचे ठेचणे तोंड, त्यांचं तोंड ठेचण्यासाठी आम्हाला यावं लागतं. पण हे तोंड ठेचणं आम्ही कशाने करतो, हरिभजने, हरिभजनाच्या माध्यमातून आम्ही यांचं तोंड ठेचतो आणि यासाठी आम्हाला यावं लागतं. आपणा सर्वांना एक श्लोक आला डोळ्यासमोर आला असेल, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यामध्ये सुद्धा भगवंतांनी स्वतःच्या अवताराचं कार्यवर्णन करताना जी भाषा वापरलेली आहे आणि नाथ महाराज जी भाषा वापरतायत, त्या दोघांची एकताच या ठिकाणी सिद्ध होतीये. दोघांचे मार्ग वेगळे आहेत. कर्मठता अतिबंध, टयाचे ठेचणे तोंड हरिभजने, हे नाथ महाराज बोलतात. पण ही भाषा जर भगवंतांनी वापरली असती तर त्यांनी कशाने तोंड फोडायचं हे मात्र वेगळं आपलं ठरवलं असतं. बघा म्हणजे काय, संतांची समाजाकडे बघण्याची एक दृष्टी असते आणि भगवंताची समाजाकडे बघण्याची एक दृष्टी असते. अशा प्रकारे या दोन्हीही एकच आहेत. नाथ महाराज आणि परमात्मा भिन्न नाही, हेच या माध्यमातून नाथ महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. आणि नाथ महाराजांनी आपलं अवतार कार्य सांगितलं आणि शेवटी जनार्दन स्वामींची आरती केली. जनार्दन स्वामींची आरती केल्यानंतर, आरती झाल्यानंतर विठ्ठल 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 नामाचा गजर करत नाथ महाराज गोदेच्या पात्रामध्ये प्रविष्ट होऊ लागले. लोकांना आश्चर्य वाटू लागलं, अरे हे नवीन काय आता, नाथ महाराज जाणार आहे म्हटले, गेले, पुन्हा आले आणि आता हे नवीन काय. नाथ महाराजांनी कोणालाच काही सांगितलं नाही. विठ्ठल 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 करत गोदापात्रामध्ये गेले. गोदापात्रामध्ये गेल्यानंतर नाभीपर्यंत पाण्यामध्ये गेले. आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन केला.
जलरूप झाले नाथ महाराज असं म्हणायला हरकत नाही. बघा, याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रवाह आहेत. एक प्रवाह असं म्हणतो की नाथ महाराज पाण्यामध्ये गेले आणि पाण्यासारखेच झाले. दुसरा प्रवाह असा म्हणतोय की नाथ महाराज पाण्यात गेले आणि त्यांचा देह काढून अग्निसंस्कार करण्यात आला. आपण पुढे बघणारच आहोत. बघा, अंतःकरणाची जी अवस्था असते ना, ते विशेषत्वानं देहामध्ये प्रगट होत असते. कर्दम प्रजापतीची जी भार्या आहे किंवा कपिल मुनींची जी माता आहे देवहूती, त्यांचं वर्णन असं केलेलं आहे की त्यांचा देह हा जलरूप झालेला. भक्तीमुळे त्यांचं अंतःकरण द्रवीभूत झाल्यामुळे ते एवढं द्रवीभूत झालं की देवहूतीची गंगा झाली, म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजे जलरूप होता येऊ शकतं असं म्हणायला काही हरकत नाही. कबीरांचा आपण विचार करा, कबीरांच्या देहाची फुलं झाली असं म्हणतात, किंवा वल्लभाचार्यांचं ज्ञान हे अग्निरूप आहे असं म्हटलं जातं. वल्लभाचार्य पाण्यामध्ये गंगेमध्ये स्नानासाठी गेले आणि तिथे फार मोठा असा जाळ झाला आणि त्याच्यामध्ये वल्लभाचार्य म्हणजे अग्निरूप झाले. अंतःकरणाची जी भावना असते ती विशेषत्वानं देहामध्ये प्रकट होत असते. नाथ महाराजांचंही जे अंतःकरण आहे ते भक्तीमुळे द्रवीभूत झालं होतं आणि त्यामुळे त्यांचा देह जलमय झाला असंही म्हणायला काही हरकत नाही. पण नाथ महाराज गृहस्थ होते. विचार करा, नाथ महाराज नाभीपर्यंत गेले, आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन केला आणि जलमय झाले. मग गृहस्थ असल्यामुळे त्या ठिकाणी प्रतिकात्मक त्यांच्या देहाचं दहन करण्यात आलं काठावरती. तिथल्या ब्राह्मणांनी यथाविधी देहसंस्कार पुत्रा करी करविती ब्राह्मण अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराजांचे जे आद्य चरित्रकार आहेत केशवस्वामी त्यांनी केलेलं आहे. मग ते अग्निसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे सावडण्यासाठी गेले. तिथे तुळशी आणि पिंपळाचं रोप उगवलं. तुळशी हे पवित्रतेचं प्रतीक आहे आणि नाथ महाराजांनी आपल्या समाधीनंतर हे लोकांना दाखवून दिलं की तीच पवित्रता माझ्या अंगामध्ये आजही आहे, किंवा तुम्ही माझं जे प्रतिकात्मक या ठिकाणी दहन केलंय ते मला मान्य आहे कदाचित, अशी पुष्टीच नाथ महाराजांनी या बाबतीत जोडली असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, त्या ठिकाणी ते झाल्यानंतर अश्वत्थाचं रोप सुद्धा उगवलं. अश्वत्थ, वृक्षाणाम अश्वत्थोहम. भगवंताने आपल्या विभूती सांगत असताना सांगितलंय की वृक्षामध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे, म्हणजे त्याही वेळी परमात्मा आणि मी हे वेगळे नाहीत असंच नाथ महाराजांनी दाखवून दिलं. अशा पद्धतीने हरिपंडित महाराजांच्या हस्ते तिथे पादुकांचं स्थापन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी वृंदावन बांधण्यात आलं. अशा प्रकारची ही सर्वसाधारणपणे कथा नाथ महाराजांच्या जलसमाधीची आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. सर्वांनी टाळ्या वाजवा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ.
भानुदास एकनाथ 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 हा 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 जय जय भानुदास एकनाथ 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 हा 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 जय जय भानुदास एकनाथ 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 जय जय भानुदास एकनाथ 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 निळा म्हणे जया घडो तेथील वारी निळा म्हणे जया घडो तेथील वारी घडो तेथील वारी घडो तेथील वारी निळा म्हणे जया घडो तेथील वारी निळा म्हणे जया घडो तेथील वारी जया घडो तेथील वारी म्हणे जया घडो तेथील वारी तया पुण्यासहीन वर्णावे तया पुण्यासहीन वर्णावे कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे तया पुण्यासहीन वर्णावे टाळ वाजवा तया पुण्यसहीन वर्णावे कृष्ण कमला चरणनाथांचे कृष्ण कमला चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष 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 कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कले दोष
उद्धरी जगाचे कलिरोष उद्धरी जगाचे कलिरोष कृष्ण कमला तीर्थे चरणनाथांचे कृष्ण कमला तीर्थे चरणनाथांचे. दरवर्षी कुठला ना कुठला तरी विषय घेऊन या ठिकाणी अत्यंत चांगला उत्सव चालतो. सर्वजण ही महाराज मंडळी सगळेच जण बसलेत. सगळ्यांची नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, परंतु सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विशेष म्हणजे सगळेजण उपस्थित राहतात. ही फार चांगली गोष्ट आहे तुमच्या सर्व लोकांसाठी, सगळ्यांसाठी चांगली आहे, पण कीर्तनकारांसाठी ती निश्चितच चांगली नाही. एवढे विद्वान लोकांसमोर काय बोलायचं मला सांगा. जशी जशी संख्या वाढत गेली तसं तसं माझ्यावरचं एक ताण तणाव ज्याला म्हणतात तो वाढत गेला. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे म्हणा, पांडुरंगाच्या कृपेमुळे म्हणा, नाथ महाराजांच्या आशीर्वादामुळे म्हणा झालेली सेवा ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी, परमात्मा श्री विठ्ठलाच्या चरणी आणि तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल जय.